शिर्डीच्या महाप्रसादावरून माजी खासदार सुजय विखे पाटलांची वादग्रस्त मागणी। महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीतच येत आहेत। मोफत भोजन बंद करून निधी शिक्षणासाठी वापरण्याची केली मागणी। आंदोलन करण्याची तयारी असल्याचे सुजय विखेंचे संकेत। शिर्डी साई मंदिराच्या प्रसादालयात मोफत भोजन बंद करण्याच्या मागणीने आता वाद निर्माण झाला आहे। भाजप नेते माजी खासदार सुजय विखे पाटलांच्या या वक्तव्यामुळे साई भक्त आणि प्रशासनामध्ये संतापाची लाट उसळली आहे। साई संस्थांच्या परंपरा आणि भाविकांची श्रद्धा आणि प्रशासनाच्या धोरणावर आता वादग्रस्त चर्चा सुरू झाली आहे। याच वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात भक्तगणात सुद्धा संतापाची लाट उसळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। पाहूया या प्रकरणाचा संपूर्ण आढावा। अख्खा देश येऊन फुकटले होते। भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही। प्रसादालयामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं। ग्रामस्थां समित मीटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार। शिर्डीच्या साई मंदिरात दररोज लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात। मात्र माजी खासदार विखे यांनी हा प्रसाद बंद करण्याची आता मागणी केली आहे। त्यांचा आरोप आहे की मोफत महाप्रसादामुळे शिर्डीत भिक्षेकरांची संख्या वाढली असून गुन्हेगारीत वाढ झाली आहे। त्यांना पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे दोघेही साई भक्त आक्रमक झाले आहेत। या वादावर आता चर्चेचा पाऊस सुरू झाला आहे। आता जाणून घेऊया साई मंदिराच्या माजी विश्वस्तांचा प्रतिवाद। अन्नदान साई संस्थांच्या परंपरेचा भाग असल्याचं विश्वस्तांचं म्हणणं आहे। देणगीदारांनी दिलेला निधी फक्त अन्नदानासाठीच वापरता येतो। यावर भाविक काय म्हणतात? काही साई भक्तांचा समर्थन तर काहींचा विरोध। गरिबांसाठी मोफत भोजन आवश्यक आहे असाही काहींचा आग्रह। या वादावर साई संस्थांची भूमिका काय हे आता आपण जाणून घेऊया। मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे। साई संस्थांकडे 450 कोटींचा निधी अन्नदानाकरिता राखीव असल्याची माहिती आता प्राप्त होत आहे। माजी खासदार सुजय विखे पाटलांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील भक्तात असंतोष पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाहीत। शिर्डीच्या साई मंदिरात महाप्रसाद वितरित करण्यात येत असते। मात्र आता याच घटनेवर माजी खासदार सुजय विखे यांनी वादग्रस्त विधान केल्याने लाखो भाविकांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे। सुजय विखे म्हणतात, मोफत महाप्रसादामुळे शिर्डीत भिक्षकांची संख्या वाढली, गुन्हेगारी सुद्धा वाढ झाली। त्यांना पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे दोघेही साई भक्त आक्रमक झाले। मग देशातील मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भक्तांना प्रसाद मिळत असल्याने ते सुद्धा भिक्षेकरी झालेत का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे। याच वक्तव्याचा पुढे उद्रेक होऊ शकतो। माजी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात जोरदार टीका होण्याची आता दाट शक्यता दिसून येत आहे।